लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. मी बुराई नदी बोलते. होय, मीच ती. शिंदखेडा तालुक्याच्या मातीला शतकानुशतके ओलावा देणारी, शेतकऱ्यांच्या स्वप्नांना पाणी देणारी, गावाच्या संस्कृतीला ऊब देणारी जीवनदायिनी. माझ्या काठी सण साजरे झाले, आरत्या घुमल्या, पिढ्या वाढल्या, लहान मुलांच्या पावलांनी माझ्या वाळूचा किनारा सजला. आई, बहीण माझ्या पाण्यातून संसाराची घागर भरत होत्या. शेतकरी माझ्याकडे आशेने पाहायचे. बुराई वाहती राहिली तर आमचं पीक उभं राहील. मी फक्त नदी नव्हते, मी जीवन होते, मी विश्वास होते, मी भविष्य होते. पण आज मी जखमी झाले. रात्रीचा अंधार पडतो आणि माझ्या अंगावर JCBचा लोखंडी पंजा फिरू लागतो. ट्रॅक्टर ट्रॉलीच्या रांगा लागतात. माझ्या हृदयातून वाळूचे ढीग उपसले जातात. परवानगी आहे का? मर्यादा पाळली जाते का? माझं मोजमाप खरंच केलं जातं का? मला ठाऊक नाही, पण मला जाणवतं माझं पात्र खोल होत चाललंय. काठ कोसळतायत, पाणी पातळी खाली जाते, माझ्या अंगावर मोठमोठे खड्डे पडतायत. काही पुढाऱ्यांनी मला बारमाही करण्याचं स्वप्न दाखवलं, बंधारे बांधले, आश्वासने दिली, पण ते बंधारे नावापुरतेच उभे राहिले. मी अजूनही अपूर्ण, अधुरी वेदनांनी भरलेली आहे. पण माझ्या वेदना ऐकणार कोण? एक माजी सैनिक पुढे आला. त्याने माझ्या जखमांवर हात ठेवला, आवाज उठवला, एकच विषय लावून धरला: बुराई वाचली पाहिजे. त्या आवाजामुळेच कदाचित नवापूरकडून वाहणारे गरम वारे इथपर्यंत आले. माझ्या जीवनात पुन्हा थोडा श्वास भरला. त्या वाऱ्यांची चाहूल लागताच काही माफिया गायब झाले. सडो की पडो अशी त्यांची अवस्था झाली. पण ते वारे आता थंडावल्यासारखे वाटतायत आणि पुन्हा माझ्या जखमा उघड्या पडू लागल्या आहेत. मागच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एका वृत्तपत्रात मोठ्या मथळ्याने बातमी आली. पोलीस प्रशासनाने तब्बल 13 ट्रॅक्टर पकडले. हे वाचून मला क्षणभर वाटलं, कदाचित आता माझं रक्षण होईल, कदाचित माझ्यावर होणारा अन्याय थांबेल. खरं पाहिलं तर त्या काळात फक्त 2 ट्रॅक्टरचा पंचनामा करण्यात आले असल्याची चर्चा आहे. परंतु उरलेले ट्रॅक्टर कुठे गेले हा प्रश्न मला सतावतोय. इतकंच नाही, त्या 2 ट्रॅक्टरपैकी एका ट्रॅक्टर मालकाकडे RC बुकच नव्हतं. त्यामुळे नोटीस कोणाला द्यायची हा प्रश्नच महसूल प्रशासनासमोर उभा राहिला आहे. मग मला प्रश्न पडतो, ज्याच्याकडे कागदपत्रेच नाहीत त्याच्यावर कारवाई कशी होणार? पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन या दोन्ही यंत्रणा माझ्या संरक्षणासाठी आहेत असे मला सांगितले जाते. पण जेव्हा माझ्या पात्रातून दिवसा ढवळा आणि रात्रीच्या अंधारात वाळूची लूट सुरू असते, तेव्हा या यंत्रणा नेमका कुठे असतात? पोलीस म्हणतात कारवाई चालू आहे, महसूल म्हणते नोटीस दिली जाईल. तब्बल 13 ट्रॅक्टर पकडले गेले. मग 2च ट्रॅक्टर पंचनामे करून नोटीस देण्यात येणार, बाकीचे 11 कुठे गेले अशी कुजबूज माझ्या काठावरील गावातील जनता करत असल्याचे मला ऐकू आले. पोलीस प्रशासनाला माझी आर्त हाक आहे. कायद्याचं रक्षण करणं तुमचं कर्तव्य आहे. रात्रीच्या वेळी होणारा अवैध हालचाली, वाहनांची बेकायदेशीर वाहतूक, गुप्त उत्खनन हे रोखणं तुमचं काम आहे. माझ्या काठी पहारा द्या, नियम तोडणाऱ्यांवर गुन्हे नोंदवा. माझ्या शांत प्रवाहाला भीतीत बदलू देऊ नका. महसूल प्रशासनाला माझी विनंती आहे, मोजमाप, परवानगी, लिलाव, महसूल ही सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. जर अवैध उपसा होत असेल, जप्ती करा, दंड करा, कारवाई करा. माझं पात्र म्हणजे केवळ वाळूचा साठा नाही, तो भविष्यातील पाण्याचा साठा आहे. आज तुम्ही दुर्लक्ष केलं तर उद्या संपूर्ण गाव कोरडं पडेल. वाळू माफियांनो, तुमच्यासाठी मी फक्त नफा आहे,
पण माझ्यासाठी प्रत्येक वाळूचा कण म्हणजे गावकऱ्यांचं उद्याचं पाणी. तुमच्या लोभामुळे माझे काठ ढासळतायत. शेतजमीन धोक्यात येते. पूरप्रवाहाची दिशा बदलते. आज तुम्ही मला ओरबाडत आहात. उद्या हीच जखम तुमच्या घरापर्यंत पोहोचेल. कारण निसर्ग उधार ठेवत नाही, तो हिशोब चुकता करतो. गावकऱ्यांनो, मी तुमच्या अंगणातील नदी आहे. तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी वाहते. माझं रक्षण केलं तर तुमचं भविष्य सुरक्षित राहील. प्रश्न विचारा, माहिती मागा, प्रशासनाला जागं ठेवा. शेवटची आर्त विनंती, मी वाहतं पाणी आहे, पण आज माझ्या डोळ्यात अश्रू आहेत. मला लुटू नका, मला वाचवा. कारण मी जिवंत राहिले तरच माझ्या काठावरील सर्व गाव जिवंत राहतील, हे मात्र निश्चित. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. मुख्य संपादक भूषण पवार. लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज.